वसई पश्चिमेतील कोटाजवळील हेडकावळे परिसरातील अनुपम घर संकुल सोसायटीमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। सोसायटीतीलच एका व्यक्तीने सोमवारी सायंकाळी 7:30 सुमारास 3.5 वर्षाच्या निष्पाप मुलावर निर्दयी हल्ला केल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार अतुल कोंडारे यांचा मुलगा विघ्नेश कोंडारे हा इतर मुलांसोबत सोसायटीच्या परिसरात खेळत होता। या सोसायटीत राहणारा रिक्षा चालक संदीप पवार याने विघ्नेशला जबरदस्तीने रिक्षामधून ओढून बाहेर काढत जमिनीवर आपटले। त्यानंतर आरोपीने मुलाला फरफटत इमारतीच्या आत नेले आणि पुन्हा अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीत विघ्नेश गंभीर जखमी झाला असून त्याला सुरुवातीला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यान त्याने 2 वेळा रक्ताची उलटी केल्याची माहिती समोर आली। काही रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर अखेर त्याला मीरा रोड येथील वोखाट रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या विघ्नेश अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। स्वतःच्या परिसरातील व्यक्तींकडूनच अशी क्रूर घटना घडल्याने नागरिक हादरले आहेत। असं नाव काय आणि काय घटना घडली? नमस्कार, माझं नाव कल्पेश पाटील। आमच्या सोसायटीचं नाव अनुपम घर संकुल असं आहे। हेडकावळे येथे वसई पश्चिम कोर्टाजवळ आमची सोसायटी आहे। सदरची घटना ही काल संध्याकाळी 7:30 ते 7:45 या दरम्यान घडलेली आहे। आमच्या सोसायटीमधील अतुल कोंडारे यांचा मुलगा विघ्नेश कोंडारे हा वय वर्ष 3.5 हा इकडे आमच्या मुलांबरोबर खाली खेळत असताना अचानक बाजूच्या B1 इमारतीमधील पवार म्हणून संदीप पवार हे रिक्षा चालक जे राहतात त्यांनी येऊन त्या मुलाला त्यांच्या रिक्षातून बाहेर काढून जमिनीवर एकदा आपटलं, तिकडनं फरफटत नेऊन त्याच्या विंगमध्ये जाऊन सुद्धा त्याला एकदा मारहाण केली। त्याच्यामुळे तो रात्री खूप जखमी झालेला आहे। रात्री त्याला सरकारी दवाखान्यात नेले असताना तिथे त्यांनी 2 वेळा रक्ताची उलटी केली, परंतु तिथेसुद्धा डॉक्टरांनी त्याला घेतलं नाही। त्याच्यानंतर चिराई हॉस्पिटल येथे नेलं, तिथेसुद्धा त्याला घेतलं नाही। बंगले हॉस्पिटल येथे नेलं, तिथेसुद्धा घेतलं नाही। विकास हॉस्पिटल येथे नेलं, तिथेसुद्धा घेतलं नाही आणि शेवटी त्याला मीरा रोड येथील वखार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलेले आहे। रात्री काय परिस्थिती आता मुलाची परिस्थिती तशी डॉक्टरनी काल रात्री चिंताजनकच दाखवली होती, परंतु आता सध्या 24 तासाच्या ऑब्झर्वेशनवर असल्यामुळे पुढची जी काही ट्रीटमेंट आहे ते डॉक्टर करत आहेत। व्हेंटिलेटरवरती आहेत, ICU मध्ये आहेत। काय सांगणार ही परिस्थिती बघून? छोटे मुलांसमोर झालाय, काय तुम्ही पण व्हिडिओ बघितले, काय तुम्ही सांगणार? आता तसं त्या व्यक्ती आमच्या सोसायटीमध्येच आहे, परंतु अशी विकृती बघून सध्या सगळे सोसायटीवाले खूप भयंकर मनस्थितीत जात आहेत।